आमदार निवासच्या रूम क्रमांक 301 मध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना उघडकीस येते आणि ही मुलगी ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काम करत असल्याचं देखील कळतंय। त्याच दुकानाच्या मालकाने तिच्यावरती हा अत्याचार केला असावा असं बोललं जातंय। रजत वैशिष्ट आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रजत, कोण आहे ही व्यक्ती आणि आता या सगळ्या संदर्भातला पोलीस तपास काय सांगतोय? प्राजक्ता, नागपूरच्या आमदार निवासामध्ये 14 एप्रिल पासून 17 एप्रिलच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। ही जी मुलगी आहे ही अल्पवयीन आहे आणि ती एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काम करते। ज्वेलर्सच्या दुकानाचा जो मालक आहे तिने मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात घेत आम्ही सर्व भोपाळला फिरायला चाललो आहोत, त्यामुळे तुमच्या मुलीला आमच्यासोबत पाठवा असं मागणी घातली होती आणि त्याच्यावर दुकान मालकावर विश्वास ठेवत मुलीच्या सोबत पाठवलं होतं। मात्र या दुकान मालकाने त्यांचा विश्वासघात करत त्या मुलीला कुठेच नेलं नाही, भोपाळला नेलं नाही आणि नागपूरमध्ये आमदार निवासामध्ये आपल्या एका ओळखीच्या माणसाच्या मदतीने खोली मिळवून त्याच ठिकाणी राहून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि तिथून आल्यानंतर मुलीने आपल्या कुटुंबियांना ही संपूर्ण गोष्ट सांगितली आणि त्याच्यानंतर ही गोष्ट उघडकीस आलेली आहे। पोलिसांनी या संपूर्ण घटनेमध्ये जो दुकान मालक आहे ज्याचा आडनाव भगत सांगितलं जात आहे त्याला अटक केलेली आहे आणि सोबतच या घटनेमध्ये त्या दुकान मालकाला मुलीचाच ओळखीतला एक मित्र आहे त्यानेही मदत केल्याची पोलिसांना शंका आहे आणि पोलिसांनी सध्या त्या मित्रालाही अटक केलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक झालेली आहे। आमदार निवासातला जो रूम क्रमांक 301 आहे तो कोणाच्या नावावर आहे? प्राजक्ता, आमदार निवासामध्ये खोली मिळवण्यासाठी 2 प्रकारचे नियम आहे। एक तर जेव्हा खूप गर्दीचे दिवस असतात तेव्हा आमदारांच्या शिफारशीशिवाय कुणालाही रूम मिळत नाही। मात्र साधारणपणे नागपुरात अधिवेशन नसतानाच्या काळामध्ये आमदार निवासामध्ये जेव्हा गर्दी नसते तेव्हा सामान्य व्यक्तींनाही वाढीव भाडा देऊन रूम्स मिळतात। त्यामुळे आता पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे हे कुठल्याही आमदाराच्या शिफारशीतून नव्हे तर जे सामान्यपणे सामान्य लोकांसाठी जे काही रिझर्वेशनचे नियम आहेत त्याप्रमाणे ही रूम जी आहे ती देण्यात आलेली होती। पण हे सामान्य लोकांना ऍक्सेसेबल कसं काय असू शकतं? आमदार निवास ही अत्यंत हाय प्रोफाईल व्यक्तींसाठीचं हे निवास असताना सर्वसामान्यांना ही रूम कशी काय ऍक्सेसेबल असू शकते? याच्यासाठीचे नियम काय आहेत? कोणीही जाऊन राहू शकतं आमदार निवासामध्ये? नक्कीच प्राजक्ता, आमदार निवास जो आहे तो प्राथमिकतेनुसार आमदारांसाठी आणि त्याच्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवला जातं। मात्र नागपूर उपराजधानीचं ठिकाण आहे आणि वर्षाला जेव्हा हिवाळी अधिवेशन होते तेव्हा आमदार निवासामध्ये राहण्यासाठी खूप मागणी असते आणि तेव्हा ते रूम्स जे आहेत ते सातत्याने फक्त आमदारांसाठी आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात। मात्र वर्षाच्या उर्वरित काळामध्ये सामान्य लोकांना त्या ठिकाणी रूम्स मिळू शकतात। मात्र त्याची काटेकोर एक नियमावली आहे। त्या नियमावलीप्रमाणे त्या व्यक्तींचे आय कार्ड तपासणे, त्यांचे डॉक्युमेंट तपासणे गरजेचे असतात। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रूम देताना ते नियम पाळले गेले आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आता हा पोलिसांसाठी तपासाचा विषय आहे।